आकडीच्या घरातले भांडे काय फुडत जा तिकडे बाहेर जाऊन तू. नमस्कार मित्रांनो, सगळ्या चॅनलवर. तर आता व्हिडिओ बनवायचा काय विषय माहित आहे का? आता ना आमचा खूप मोठं टॉपिक चालू आहे. ते या टॉपिकवर येत तुम्ही अजून वेळ ते म्हणजे टॉपिक थंड होण्याची आधीच. हा बोला, आता बोला काय म्हणत होतो. काय म्हणत होते? खर्चायला दिलेले पैसे हिशोब नीट ठेवायचा आणि विचारलं की नीट सांगायचं एवढं खर्चिलं तेवढं खर्चिलं. आता मी सांगतो हिशोबचा सीन काय झालं माहिती आहे का? पाठीमाग म्हणजे मी अकाउंट मध्ये ना माझं एसबीआयचा अकाउंट आहे, त्याच्यामध्ये मी मागितले किती टाकले होते? 3500 ना, काय 3500 रुपये, 3200 रुपये टाका माझ्या अकाउंट मध्ये, मला लागणार आहे. ठीक आहे, मग ते मी असं म्हणलं पैसे मागितले. ठीक आहे, मग टाकले त्यांनी. ते टाकल्याच्या नंतर आता ते काय म्हणतायत की मी 5000 रुपये टाकले होते. चक्क 5000 रुपये. किती टाकले होते तुम्ही? 5000. चक्क 5000. 3200 रुपये माझ्या अकाउंट मध्ये टाकले. ठीक आहे, 3000 मी तुम्हाला बसून बोलतो, 3200 रुपये माझ्या अकाउंट मध्ये टाकले. 3 ला किती आपलं 3200 रुपये माझ्या अकाउंट मध्ये टाकले होते. तसे 5000 रुपये कसे झाले? तुम्ही सांगा. काहीतरी खर्च केलेला आपल्यापाशी रेकॉर्ड ठेवायचा. 5000 कसं म्हणाला तुम्ही? मी टाकले ना. म्हणजे तुम्ही 5000 टाकला आणि सपनामध्ये मी बघितला का 3200 इथं. असं काय झोल केलाय काय माहिती. अरे देवा, 2000 आपलं 3200 टाकला हो तुम्ही. 5000 कसं म्हणाला? जाऊन बघते मी बँकेमध्ये माझ्या बी असते. बँकेचा काय विषय? तुम्ही आताच ती कॅमेरा बंद होता ना त्यावेळेस तुम्ही काय म्हणले की नाही 5000 टाकले माझ्याकडे सगळे येतं. आहे की माझ्याकडे रेकॉर्ड आहे की, मग बघते की मी बी. काय रेकॉर्ड बघता? काय रेकॉर्ड बघता? टाकलेलं बघते की मी बी रेकॉर्ड काय आहे काय नाही ती. म्हणजे 3200 रुपये तुम्ही टाकला आणि 5000 म्हणायला म्हणजे काय तसं लॉजिक आहे? सांगा प्रति मी कुठे उडवले पैसे 5000 रुपये? तुम्ही 5000 टाकला ना. आता काय काय दिवे लावलेत कोण बघते का मी माग जाऊन? कुठं कुठं हिंडायलेलं काय करायलेलं. पण लॉजिकच समजत नाही. माझ्या अकाउंट मध्ये असं बॅलन्स राहतंय. बॅलन्स माझं थोडस मला लागणार होती म्हणून मी 3200 मागितले. ठीक आहे मित्रांनो, 3200 त्यांनी सिद्धा 5000 केले. ठीक आहे ना, मग जाऊ दे. 3 टाकले तर 2 तुझ्याकडले टाकून दे. मला का लावला सगळं वाद लावत बसला? पण म्हणजे मी का देऊ एक्स्ट्रा? आईला दिल्यानं काय तुझं वाकडं. मग खोटं बोलायचं ना. इकडे बघा, इथं बघून बोल. खोटं का बोलायला? मग तुम्ही म्हणाला की 5000 टाकला. मी टाकली, मला माहिती आहे मी टाकली. 5000 टाकली. लॉजिक आहे का? म्हणजे तू 5000 टाकलीस आता मी तुला 5000 अकाउंट मध्ये टाकायचं रिटर्न टाकायचं 5000. काय गणित चालू आहे? काय गणित चालू आहे का? लॉजिक आहे का या गोष्टीचं? 3200 टाकलं तुम्ही आम्हाला. जा, किती द्यायची तेवढे देणे तर ते बी घेऊन खरंच तिकडे जा. अहो मी काय म्हणाला तुम्हाला? ती कॅमेरा ऑन कशासाठी केला माहिती आहे का? कारण मी खरं बोलायला म्हणून. तुम्ही म्हणाला की 5000 रुपये टाकला. कसं माहिती आहे? माहिती. करत ऑनलाईन की ते सबूट आहे. ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला ते सबूट आहे माझ्यासाठी की मी खरं बोलायला. लॉजिक ते ऑनलाईन दिल तो का कॅश मध्ये दिल तुम्हाला? ऑनलाईन टाकले होते. ऑनलाईन. नशीब लक्षात आहे की ऑनलाईन टाकलं होतं म्हणून. मला ते कळना लॉजिक की कवा टाकले होते, किती दिवसाआधी टाकून झाले. आता महिना झाला. अच्छा, महिना झाला. आणि तुम्ही मला आता सुद्धा 5000 टाकला. आता नाही टाकायला तवाच टाकलेले 5. आता तुम्हाला 5च पाहिजेत अकाउंट मध्ये रिटर्न. 3200 नाही टाकले. का देवा, का माझी मेमरी का मी म्हातारा झाला माझ्या लक्षात नाही राहिला. ओढ हे करून सगळं. आता मित्रांनो तुमच्या वेळेस आपली गुगलची हिस्ट्री राहते ना, त्याच्यात सुद्धा मी दाखवलोय की नाही. त्याच्यात सुद्धा नाही सोचना गुगल हिस्ट्री मध्ये ते राहतात ना, आपण कुणाला किती पेमेंट आपल्याला रिसिव्ह झाले अकाउंट मध्ये नाहीये त्याच्यामध्ये. बाबा काय डोकं खायलास माझं. जा तिकडं जा. तुम्ही माझं दिमाग त्याच्यावर चालतं इमानदारी राहो. असं काय पद्धत आहे की 2000 काय म्हणतात की 5000 दिले तुला? माझ्या अकाउंट मध्ये रिसिव्ह झालेले इथं किती 3200 आणि ते म्हणतात की 5000 टाकलेत. काय लॉजिक आहे या गोष्टीसाठी? नाही दसलं मला ऐकण्यात आलं. आता शान बसलेत.
गुन्ह्याच्या लेकरावने काय पद्धत आहे? आता का तुझ्या संग सारखं काटी कटी घेऊन लागू का माग काय केलं असं का नाही देणार का नाही? नाही, मला आपल्याला इथं एकच विचारायचं की घरचं घर, खोट्याचं खोटं नाही बोलायचं. खोटं नाही बोलायचं. हा, आणि खोटं नाही. पैसे उडवायचे, द्यायचे पैसे. अरे बाबा, मी तुम्हाला 3,200 रुपये म्हणजे माझ्या अकाउंट मध्ये रिसिव्ह झालेले. तुम्ही वर्ष 5,000 कसं म्हणाला? मी टाकलेले आहेत माझ्याकडे. दाखवा ना. का दाखवणं झालं? काय दाखवणं झालं? काय दाखवणं झालं? करावं लागेल ना काहीतरी. काय दाखवणं झालं? का दाखवायचं नाही? काढून आणते ना मी टाकलेले. ते काय? पासबुक वर छापून आणते आणि आजकाल ना- असं दाखवते. असं आजकाल ना गुगलच्या याच्यामध्ये गुगल पे युज करता ना, त्याच्यामध्ये हिस्ट्री मध्ये राहते कुणाला किती रिसिव्ह दिसना केले. झाले ना माझं. अरे देवा, दिसणार झाले. काय मज्जा झालं ती. बघ हा, किती. म्हणजे फक्त ती 3500ची कसं दिसायला ट्रान्सफर मग माझ्या अकाउंट मध्ये मी काय केला होता त्याला सेटिंग आता केलं. 2 कुठं उडविले त्याचं बघावं लागेल मला. काहीतरी हे करावं लागेल घोळ का. देवा, लय अवघड काम दिसायला ते मला. आता तुम्हाला सांगायला हवं ना दुसरे कोट उग माझ्यावर इंजाम लावू नका. तुम्हाला दिलेत ना तरी पण नाही म्हणायला गाजो. पकडा ते मोबाईल, पकडा आता का. माकडीच्या घरातले भांडे काय फुडत जा तिकडे बाहेर जाऊन तुझी उलट कशी उलटायचे खोटं त्याचं. बोलायचं नाही मला. नखरे लावू नको. माझं. जा. नखरे लावू नको नाही तर दिन झापडा धरून आता. का खोटं का बोलायला? आता बघू की मी जाऊन बघते की बँकेमध्ये कसं आहे काय मी नाही. आता दाखवले का नाही? दाखवलं तरी पण विश्वास येणार ना तर तुम्हाला? मग मी बी दाखवते ना. आता उद्या जाऊन पासबुक बघते आणि दाखवते. अरे देवा, मी नाही करायला मी. मित्रांनो, काय बोलू आता मी? काय बोलू चांगला सरा हे नाही म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याच चुकतात. तुम्हाला मी दाखवलो ना, पूर्ण स्टोरी सांगितलोय मी की 5,000चा सीन नव्हता, ते होता 3,200चा. ठीक आहे. आता तुम्ही पाठीमागल्या व्हिडिओ मध्ये बघितला की म्हणजे आताच्या पहिल्याच्या क्लिप मध्ये तुम्ही बघितला की सीन काय होता. तरी पण म्हणजे ती ओरा सातारणचा विषय म्हणजे काय बोलू मी आता? काय बोलू असं? मग ती मागायला इरिटेशन येणार का नाहीये? घामाचं माणूस विश्वासाने वागतो. लोचा शिकता लोचा म्हणजे काय लॉजिक आहे का या गोष्टीमध्ये? तुम्ही मला सांगा, काय लॉजिक आहे? काय बोलायचं? मी आता तुम्हाला योग्य सांगतो. सीन काय झालं माहिती आहे का? किती 3,200 माझ्या अकाउंट मध्ये आले. ठीक आहे, 3,200. ते म्हणतात की 5,000. कसं शक्य आहे? म्हणजे नेक्स्ट लेवलचं गणिताचा सीन चालू आहे. नेक्स्ट लेवलचा गणिताचा सीन आला कस लेवल त्याच्यामध्ये हिशोब मध्ये. त्यांना मला ना अंबानीचा मॅनेजर शिवायला पाहिजे. आमच्या मातोश्रीला कल्याण 1 लाख दिले, 10 लाख घ्यायचे, असं सीन आहे. काय बोलणार आता? किती पण काय पण हे करा, माणूस किती पण विश्वासाने वागा, तरी पण आता बरा मोठा खोळ कसा होऊ शकतोय? 1,800 रुपयाचा रिमेनिंग कुठे केले? म्हणजे ते मला 3500 टाकले, मग 1,800चा खोळ येतोय ना. म्हणतात ते 5,000 म्हणतात, मग 5,000चा सीन यायलाच नाही माझ्या अकाउंट मध्ये. रिसिव्ह नाही व्हायला. किती 3,200चा रिसिव्हिंग आलाय अकाउंट मध्ये आणि ते म्हणतात की 5,000चं टाकले. असं काय लॉजिक आहे का तसं? माझं दिमाग बंद झालं आता करायचं. आता बघा डबल आला त्यांच्यापेक्षा, आता डबल बघा काय अजून त्याच्यावर अटकला का तुम्ही? आता तुला सांगितलं ना, उद्या बघू. आता बंद करून ठेवून जा तिकडे. बस जा, डोकं दुखू नको माझं. चल. बघितलं का? बघितलं? रिपीट झाले उगाच डोकं दुखवायला. तर मित्रांनो, तुम्ही तर सगळं बघितलेलंच आहे. ठीक आहे. तुनी साईडची स्टोरी. अगर तुम्हाला वाटत असेल माझं काय चुकत असेल त्याच्यामध्ये आणि माझ्या अंगावर 1,800 पडायलेत न घेऊन सुद्धा, तर तुम्ही मला काय तुमचा सल्ला त्या कमेंट मध्ये सांगा की त्याच्यात कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे. ठीक आहे. आता कोण विसरलंय ते पण सांगा कमेंट मध्ये. तुम्हाला कळेलच की कुणाकून कळती आहे त्या विषयामध्ये. ठीक आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा,
आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.